तर बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे आणि वाशिमचे पालकमंत्री असतील हसन मुश्रीफ। चंद्रशेखर बावनकुळे अमरावती आणि नागपूरचे पालकमंत्री असणार आहेत। तर संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट हे असतील। तर संतोष देशमुख हत्या प्रकरण मंत्री धनंजय मुंडे यांना भोवलं का असा प्रश्न आता ही पालकमंत्र्यांची यादी समोर आल्यानंतर उपस्थित झालेला आहे। या यादीत धनंजय मुंडे यांचं नाव नाहीये। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्याकडे देऊ नका अशी मागणी या मोर्चांच्या माध्यमातून देखील करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर आता हे बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांनी घ्यावं असं धस यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर आता अजित पवार यांच्याकडेच बीडचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। बीड प्रकरणानंतर एकूणच बीडमधलं वातावरण पाहता ही जबाबदारी अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवली आहे। राज्यातील पालकमंत्र्यांची यादी आपण पाहूयात। तर सांगलीचे पालकमंत्री असतील चंद्रकांत पाटील, नाशिकची जबाबदारी असेल ती गिरीश महाजन यांच्यावर, गणेश नाईक यांच्याकडे पालघरची जबाबदारी असेल, गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असतील, संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असतील, तर आशिष शेलार हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असणार आहेत। तर मुंबई उपनगरमध्ये एक सहपालकमंत्री म्हणून मंगल प्रभात लोढा यांचंही नाव या यादीत देण्यात आलेलं आहे। तर राज्यातल्या पालकमंत्र्यांची ही यादी आपण पाहतोय। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप यांच्याकडे। प्रदीप, आपण पाहतो की धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झालाय। बीडचं प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं असं म्हटलं जातंय। निखिल अगदी बरोबर आहे। खरं तर धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये भाजपमधल्याच आमदारांनी रोज जो आहे तो व्यक्त केलेला होता। राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये जे ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत त्या मोर्चाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती खरं तर महायुती सरकारकडे केली जाते। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप तरी निर्णय जो आहे तो त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडून झालेला नाही। मात्र पालकमंत्री पदाची यादी जी अधिकृतरित्या जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये एकाही जिल्ह्याची जबाबदारी जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेली नाहीये। विशेषतः खरं तर ज्या भावना पक्षश्रेष्ठींकडे भाजपचे आमदार असलेले सुरेश धस यांनी अजित पवारांकडे व्यक्त केलेली होती की या प्रकरणाचा जोपर्यंत तपास होत नाही, संपूर्ण खरं तर हे प्रकरण जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो घेतला जावा। मात्र महायुती सरकारनं हा जनतेमधला रोज जो आहे तो कुठेतरी पालकमंत्री पदाच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला दिसतोय। ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना एकाही जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे ते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी निषेध मोर्चे जे आहे ते काढले गेले आणि या मोर्चाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये तो रोज जो आहे तो व्यक्त करण्यात आला। विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये ठेवू नका ही प्रामुख्याने मागणी जी आहे ते मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली। मात्र स्वतः अजित पवारांनी बीड जिल्ह्याची जबाबदारी जी आहे ती घेतलेली आहे। गेल्या खरं तर 10 दिवसांपासून बीड जिल्ह्यामधलं गुन्हेगारी असेल किंवा वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये बेनामी संपत्ती असेल ही सगळी प्रकरणं ज्या माध्यमातून पुढे येत आहेत त्यामुळे खरं तर बीड जिल्ह्यामधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती एक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं जात होतं। त्यामुळे एक खमक्या खरं तर पालकमंत्री बीड जिल्ह्याला असावा ही मागणी खरं तर सुरेश धसांनी केलेली होती। विशेषतः सुरेश धसांनी अजित पवारांवरती विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला होता आणि अजित पवारांकडे मागणी केलेली होती बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतः अजित पवारांनी घ्यावं। आणि खरं तर अजित पवारांनी आता 2 जिल्ह्यांची जबाबदारी घेतलेली आहे। एक म्हणजे पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे राहिले, मात्र अतिरिक्त बीड जिल्ह्याची जबाबदारी जी आहे ती स्वतः अजित पवारांनी घेतलेली आहे। आता खरं तर अजित पवारांसमोर बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी कमी करणं असेल किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेमध्ये आहेत त्या खरं तर या प्रकरणाचा तपास आता पुढे अधिक कसा होतो